नमस्कार मित्रांनो, एक छोटीशी कविता तयार केली आहे, ती सादर करतो. बघा तुम्हाला आवडते का? कवितेचं शीर्षक आहे त्रिवेणी संगम. दिवसामागून दिवस गेले आल्या नाहीत सरी, दिवसामागून दिवस गेले आल्या नाहीत सरी, आता आल्या आल्या सरी नदी वाहतायत दोन्ही थडी. आता आल्या आल्या सरी नदी वाहतायत दोन्ही थडी. नदी नाले गटार, नदी नाले गटार, गल्लीमध्ये पाणीच पाणी. नदी नाले गटार, गल्लीमध्ये पाणीच पाणी. एवढंच काय, आमच्या पार्किंगमध्येही पाणीचं पाणी. एवढंच काय, आमच्या पार्किंगमध्ये पाणीचं पाणी. बिल्डरला मग फोन केला, बिल्डरला मग आमच्या फोन केला. 4 व्हीलर बरोबर बाबा, आता होडीचीही पार्किंग दे. बिल्डरला मग आमच्या फोन केला. 4 व्हीलर बरोबर बाबा, आता होडीचीही पार्किंग दे. बुलेट सोबत माझ्या आता छोट्या बोटचीही पार्किंग दे. बुलेट सोबत आता छोट्या बोटचीही पार्किंग दे. बिल्डिंगच्या दोन्ही बाजूला माझ्या, बिल्डिंगच्या दोन्ही बाजूला माझ्या यमुना जमुना दोन्ही थडी वाहत आहेत. कोपऱ्यावरती कुठेतरी त्रिवेणी संगम होत आहे. कोपऱ्यावरती कुठेतरी त्रिवेणी संगम होत आहे. धन्य झालो मी, धन्य झालो देवा मी, घरी बसल्या त्रिवेणी संगमाचे दर्शन झाले. धन्य झालो देवा मी, घरी बसल्या त्रिवेणी संगमाचे दर्शन झाले. एवढ्यात कुठून तरी धूमकेतू सारखी वरून एक बॅग आली. क्षणभरात मी जागा झालो, क्षणभरात मी जागा झालो आणि या त्रिवेणी संगम करणाऱ्या मानवाचं दर्शन झाले. आणि या त्रिवेणी संगम करणाऱ्या मानवाचे दर्शन झाले. त्याचा आणि माझा आता संवाद सुरू झाला, त्याचा आणि माझा आता संवाद सुरू झाला. पाटील म्हणे आता काही खरं नाही, पाटील म्हणे आता काही खरं नाही. मग त्याचा आणि माझा संवाद सुरू झाला, मग त्याचा आणि माझा संवाद सुरू झाला. तो म्हटला, पाटील आता काही खरं नाही, सरकारने आपलं काम चोख केलं नाही. म्हणे पाटील, सरकारने आपलं काम काही चोख केलं नाही. मी म्हटलं, रताड्या तू तुझं काम चोख कर, रताड्या तू तुझं काम चोख कर. गल्लीच्या कॉर्नरवरच्या त्रिवेणी संगमाचा तूच खरा शिल्पकार, गल्लीतल्या कॉर्नरवरच्या त्रिवेणी संगमाचा तूच खरा शिल्पकार. एवढं ऐकल्याबरोबर तो मानव मिस्टर इंडिया झाला. मित्रांनो, आपल्या घरातला कचरा कचरा कुंडीतच टाका, घंटागाडीत टाका, रस्त्यावर टाकू नका. बऱ्याच ठिकाणी पाणी साचण्याचं जे कारण आहे ते आहे रस्त्यावर टाकलेला कचरा. आणि तो कचरा कुठेतरी गटारीत साचतो आणि त्यामुळे पाणी तुंबतं आणि आपण बघतायत पूर परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे तर असं करू नका, कचरा योग्य त्या ठिकाणी टाका. धन्यवाद.